ग्रुप होता मित्रमैत्रिणींचा. आणि अमर आता जसं आहे तसं हॅलो हाय असं करत ना, म्हणजे वरनं उभी राहिलीस तू कॉलेजमध्ये वरच्या बाल्कनीत आणि बघितलंस तर अमर असा येऊन ना कोणाशी तरी असं हॅलो ग्रुपमध्ये जाऊन, की आपल्याला असं वाटतं की हा हे त्याचा बेस्ट फ्रेंड ग्रुप दिसतोय. मग तो हेच करत करत प्रत्येक ग्रुपमध्ये जाऊन तो असा 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 यायचा. किंवा तो प्रोफेसर्सना इंग्लिशमध्ये खूप काही प्रश्न विचारायचा वगैरे. तर मी जरा इम्प्रेस झाले. मराठी मीडियम मधली वर्नॅक्युलर मीडियम मधली मुलगी अशी 14-15 वर्षाची आणि मग एक स्मार्ट मुलगा. आमचा ग्रुप होता आणि मला केस कुळले होते हो. खूप होते केस त्याला. आणि इथे नव्हते, मला कळलं नव्हतं कारण मी बुटकी होते. मला खूप वर्षांनी कळलं की आम्हाला इथे केस कमी आहेत. आणि आमची मैत्री झाली, आमचा ग्रुप होता. आणि मग मला आवडला हा. आणि मग ह्याने मला एकदम सांगितलं हे बघ असं काय आपल्यात नाही हा, टेन्शन घेऊ नकोस तू. कारण आमचा जो दुसरा मित्र आहे त्याने राजेश म्हणून, राजेश गुड्डे, त्याने सांगितलं अमरला बोला की असं काय आपलीच मैत्रीण आहे आणि तुला असं काय तिच्याबद्दल वाटतं चुकीचं आहे वगैरे. तर मला जे असं कुछ कुछ होता आहे होतं. आणि आम्ही मणीसमध्ये बसलेलो आणि त्याने मला तुझं काय वाटून घेऊ ना, आपल्याला तसं काही नाही आहे, तू काय टेन्शन घेऊ नकोस. म्हणजे ह्याने उलटं की आपली मैत्रीण आहे, त्याला गिल्टी वाटायला लागलं आपल्याला कसं असं तिच्याबद्दल वाटते. मग माझा प्रेमभंग झाला. आणि मग असं काही नाही, मग नंतर आम्हाला कळला वेडेपणा. आणि मग त्याने मला आय लव्ह यू असं सांगितलं. 11वी-12वीत ना कुठेतरी हाईकला गेलो होतो ना आपण. FY. मग तिला असं का पहिली सांगितलं डेट सांग तू आपली. घाबरलो ना, आमचं पण नवीन, माझं पण पहिलंच होतं काय, दादा नव्हते काय. पण असं सांगितलं कशाला असं काही नाहीये आणि हे असं मैत्री तुटेल, मैत्री असते ना ती. एखाद्या मुलीला किंवा आपल्याबद्दल काही चुकीचं वाटत असेल किंवा आपल्याला काहीतरी चुकीचं वाटत असेल तर स्पष्ट करणं महत्वाचं आहे. क्लिअर. आमची